सर्कल इन द बी मैदान पर खिलाड़ी रेड करने के लिए तैयार है। प्रेम शिंदे मागच्या सामन्यात कमबॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता संघर्ष क्रीडा मंडळाच्या विरुद्ध, परंतु या चढाईमध्ये बघूया काय घडलंय। एक आक्रमक खेळाडू आहे आणि रत्नदीप मिरजोळे रत्नागिरी न्यू इंडिव्हिज्युअल क्रीडा मंडळ चिपळूण या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। रत्नदीप मिरजोळे रत्नागिरी न्यू इंडिव्हिज्युअल क्रीडा मंडळ चिपळूण दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। 37% गौरव एतरे, प्रतीक टक्के, चेतन गोस्वामी, केतन बेले, आर्यन सोली, दिनेश बंडागड़े, निरंजन मोडे, कुणाल पाटिल, अभय, ये सारे खिलाड़ी हैं फ्रेंड सर्कल इन द के। जहाँ तक सवाल इस मुकाबले की बात करें तो बावलिया का कहना है कि यह मुकाबला बिल्कुल कांटे की टक्कर हो जाएगा और खुद को साबित करने का समय आ गया है। बहुत ही इंपॉर्टेंट मैच है फ्रेंड्स सर्कल इन टीम के लिए और उसके साथ टेबल परिवार के लिए उगली करो ये बरोबर मैच। यहाँ आपको जीतना बहुत जरूरी है, अगर जीतना है तो आपको मेहनत भी करनी पड़ेगी। जर्सी नंबर 9 म्हणजे फाईन कामगिरी करावी लागेल। बघा इथे तुम्हाला जिंकावंच लागेल कारण तुमची पार्टी कोरी आहे मित्रांनो। तुम्हाला आपलं त्या स्पर्धेमध्ये कमबॅक करायचं असेल, क्वार्टर फायनलसाठी दावेदारी करायची असेल, तिकीट कन्फर्म करायचं असेल क्वार्टर फायनलचं, इथे मात्र जिंकणं दोन्ही संघांना फार गरजेचं आहे। हे पाहिलं तर इथे मात्र चढाईसाठी आणखीन एक दर्जेदार खेळाडू आपण माझं फ्रेंड सर्कल संघाचा टेम्पलेट कोणत्या प्रबोधच टिपण्याचा प्रयत्न केला होता उजव्या कोपऱ्यामध्ये। या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी देखील नेतृत्व राहिली, कोणताही असं एक डिसिजन नाही आहे जो पंचांच्या अगेन्स्ट गेला आहे। चढाईसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा युवा खेळाडू जर्सी नंबर 2 अर्थातच आर्यनला पण पाहतोय। आर्यन पडा थर्ड रेड बिगुल वाजलेत, पाहूया रणांगणावरती काय घडणार। युद्ध देखील सुरू झालंय, 7 विरुद्ध 1 अशी लढत आपण पाहतोय। 2-2 क्षेत्ररक्षण मध्यरक्षकाला टच करण्याचा टच करण्याचा प्रयत्न होता है, मतलब सुरेख पुश प्रशांत पुश करो और कुछ रहो क्योंकि आप बिल्कुल देखिए ज़्यादा लॉबी में चले गए थे, लॉबी के बहुत करीब चले गए थे और थोड़ी पिट गए तो उसका फायदा उठाया। स्टार्ट हुआ है बिल्कुल ज्याने जिने पाठ टाकवले त्याला पराभूत होताना आपण पाहिलंय आणि ती चांगली पकड देखील झाली होती। इस वक्त रेड करने के लिए खिलाड़ी चेतन गोस्वामी जिनके ऊपर रनिंग कट करने की कोशिश, रनिंग हेड कट करने की कोशिश की गई है, पॉइंट मिला है, सफलता मिली है। अब दूसरा पॉइंट आपने प्राप्त किया, शानदार खेल। आणि क्रीडा रसिकांसाठी आणि सर्व संघांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत आली आहे। उद्याच्या सत्रात सेमीफायनल नंबर 1 एक्झॅक्टली 6 वाजता सुरू होणार आहे, याची नोंद घ्या। जे 2 संघ क्वार्टर फायनल गेले त्यांना नो डाऊट आम्ही कळवू, परंतु आजचे 2 संघ जे जातील सेमीफायनलमध्ये त्यांना देखील नम्रतेची विनंती आहे। उद्याचा सेमीफायनलचा पहिला सामना सायंकाळी ठीक 6 वाजता होणार, याची नोंद घ्या। आणि त्यासाठी आपण पाहिलं तर आगमन होणार इथे मात्र उदयजी सामंत माननीय नामदार साहेब तसेच अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आदरणीय सन्माननीय उदयजी सामंत यांचं उद्या इथे मात्र आगमन असेल। तो सगळ्यांना विनंती आहे, त्यांच्याकडे फार वेळ कमी आहे, सर्वांसाठी उद्याचा सामना ठीक 6 वाजता सुरू होईल, याची नोंद घ्या। गौरव इतने रेड कर रहे हैं मैदान के थोड़ा लेट कॉर्नर की तरफ चले गए, कितना टीम जाएंगे, कितना दबाव बनाएंगे वो देखने वाली बात है। 5 खिलाड़ी तो बोनस तो बिल्कुल आपको नहीं मिलेगा और 2 अंकों के साथ अच्छी शुरुआत की है इस मुकाबले में। आणि तसेच आपण पाहिलं तर आमच्यापर्यंत आणखीन एक माहिती येते की चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार म्हणतात ना सर्वांच्या हक्काचे जे शेखर सर हे देखील उद्याच्या ह्या कार्यक्रमासाठी सेमीफायनल नंबरसाठी उपस्थित असतील। असं सर्वांनी आमच्या या येणाऱ्या मान्यवरांसाठी सर्व संघांना विनंती करतो की वेळेचं भान ठेवा आणि वेळेत हजर देखील रहा। आर्यन सोलिम ने बहुत बढ़िया तरीके से छलांग लगाई और शानदार तरीके से टैकल किया खिलाड़ी को और निरड अब बेंच पर जाएंगे। 4 खिलाड़ी हैं मैदान के अंदर, प्रेशर बनाए हैं, रेडिंग पे बहुत अच्छा काम फिलहाल चेतन गोस्वामी जिनके पास अनुभव है, युवा टैलेंटेड खिलाड़ी, हुनरबाज खिलाड़ी मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए। और जब 4 खिलाड़ी होते हैं ना तो बहुत बड़ा गैप होता है, तो पॉइंट लेना इतना आसान नहीं है। दबाव तो बिल्कुल रहेगा इस वक्त खिलाड़ी के ऊपर और 3 अंकों के साथ शानदार आगाज इस मुकाबले में बिल्कुल किया गया है। ओपली बनाम प्रेम शिंदे चढाईसाठी आपण पाहतो प्रेम शिंदे
या खेळाडूंनी संघर्ष विरुद्ध मध्यंतरानंतर कमबॅक केलं होतं, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे ठरले होते. कबड्डी हा खेळ कोणताही खेळ हा सांघिक खेळ आहे. म्हणतात ना, एकीचं बळ मिळतं फळ. सर्वांना चांगली कामगिरी करावी लागते. प्रेम पाहूया या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतो. हो 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 काउंटडाऊन सुरू झालंय, काउंटडाऊन सुरू झालंय. इथे नक्कीच सुपर सेमी उपर सुपर डुपर रेड. प्रशांत सर, डोंट आर्ग्यू विद अंपायर. अब चक्कर कितने पॉइंट मिलेंगे देखने वाली बात है. बहुत शानदार तरीके से क्या वो तेरी या दूरी बोनस +1. अतिशय सुरेख असा खेळ मैदानावरती सुरू आहे. दोन मातप्रसंग देऊळवाडी क्रीडा मंडळ उबळी आणि इंदबी क्रीडा मंडळ देवरूख या दोन संघादरम्यान कबड्डीच्या खेळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहू शकता आता मजा वेगळी असेल. देखील खूप चांगलं थेट प्रक्षेपण सुरू आहे. पण जो आपण पवन तलावाच्या मैदानावरती आल्यानंतर अनुभव प्रकाशोत्तामध्ये सुरू असलेला हा खेळ पाहताना जी मजा येईल ती आपल्याला घरी बसून देणार नाही है. रनिंग टच करने की कोशिश चेतन कुलसामी द्वारा 5 खिलाड़ी 5 के डिफेंस पे खेल रहे हैं. बहुत अंदर चले गए थे, टैच करने का प्रयास, छलांग लगाई मिडलैंड की तरफ बहुत बढ़िया तरीके से और 1 पॉइंट 2 पॉइंट मिलेंगे. प्रेशर बनाया है सारे खिलाड़ियों ने. तो बड़ी टूर्नामेंट ओपी और खास करके रेडिंग की अगर बात करें तो शानदार प्रदर्शन चेतन कुलसामी का. इंदबी का पुलास खेलते भी देवरूख की टीम और रेडिंग के लिए खिलाड़ी तैयार. यस पार्थ शिंदे चढाईसाठी सक्सेसफुल रेडर. आतापर्यंत 2 गुण टिपले होते. ओ हो हो इथे बघा हेच कबड्डीमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही प्लेयर बोलतात की मारला, एक म्हणतो नाही मारला, परंतु पंच आहेत त्यासाठी न्याय निवाड्यासाठी. त्यास कोर्टात गेली केस आणि कोर्टामध्ये नक्कीच पार्थ शिंदेच्या बाजूने निकाल लागला. प्रशांत सर, कबड्डीच्या खेळामध्ये फार गमती आपण बघतो. शपथ दोन्ही बाजूने घेतली गेली. दावा करत होते की एक सांगतो की मी तुला मारलाय, दुसरं सांगतो नाही मारलाय. पंचाने सांगितलंय की इथे रेडरने आपलं काम चोखपणे केलेलं आहे. त्यामुळे शेवटी जजमेंट खूप चांगलं होतं. आता काय डॅश केलेला आहे का रेडर मैदानाच्या बाहेर डॅश केलंय खूप सुंदर पद्धतीने. 1 पॉइंट. बारिश के 1 बूंद गिरने के बाद बिल्कुल हौसला बुलंद होता है. वो मिट्टी की सुगंध आती है. अब जाकर देखे लगातार पॉइंट आ रहे हैं इस मुकाबले में ओली टीम के लिए. गणेश शिंदे पण पाहतोय चढाईसाठी सज्ज झाला. 5 खेळाडू मॅटवरती आहेत. 1-2-2 असं क्षेत्ररक्षण गणेशसाठी अत्यंत महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाले. तिथे जिंका किंवा मरा. मित्र म्हणतो जिंकेल तो टिकेल, हरेल तो घरचा रस्ता बघेल. म्हणजे उद्याचा दिवस त्यांच्यासाठी नसणार आहे. आणि जेव्हा अस्तित्वावरती येतं ना तेव्हा आपण या ठिकाणी आणखी चांगल्या पद्धतीनं खेळ करत असतो. ही अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःला सिद्ध तर करायचं आहे, परंतु अस्तित्व टिकून ठेवायचं. त्यासाठी तुम्हाला मैदानावरती निकराची झुंज द्यायची आहे. 4-5-1ची आघाडी हिंदवी क्रीडा मंडळ देवरूख संघाकडे आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. उद्या तुफान गर्दी आपल्या पवन तलावावरती आपल्याला बघायला मिळेल. 8,500 प्रेक्षकांनी काल ऑनलाईन यूट्यूबवरती कबड्डीचा खेळ पाहिला आहे. काही वेळेसाठी आपल्या इथे बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर है. हे सोबत पार्थ शिंदे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. 1-2-2 असं क्षेत्ररक्षण पार्थसाठी सजवलं मित्रांनो. आणि ते बघा पार्थ असा खेळाडू सामन्याला कलट नाही देणारा आणि अर्थात मध्यरक्षकला टिपण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट उंचीचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये कबड्डीमध्ये उंची महत्वाची नसते, बॉडी लँग्वेज महत्वाची नसते. तुमचा असतो तो महत्वाचा खेळ. कद से एक बार की कोई बात नहीं बनती. कद छोटा हो या बड़ा, कहानी बड़ी होनी चाहिए तब जाकर बात बनती है. और ये जो खिलाड़ी आपके स्किल पर है ना, इनके ऊपर निखारे के अनुभव इनके पास बहुत ज़्यादा है. चाहता अभी तक इन्होंने रेड नहीं की है. गौरव आपके स्किल पर है, मिडलैंड की तरफ आए. एम्प्टी रेड 4-5 4-5. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और अब यहाँ आक्रमण करने की कोशिश हो रही है. गणेश अर्थात गणेश आक्रमणासाठी सज्ज. रेड देखील वाजला आहे. मात्र ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. म्हणतात ना संधी येत नसते, आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झालं तरी चालेल, कामगिरी अशी करा जी गणेशने महत्वाची षडी केली आहे. आपोआप टाळ्या वाजवत प्रशांत. जी हाँ, और गौरव रेड कर रहे हैं. इम्पोर्टेंट मुकाबला ये आराम से खेलते हैं. शांति में क्रांति करने वाले खिलाड़ी है. ज्यादा एक बार फिर जोखिम नहीं उठाते हैं.
बहुत बढ़िया खेल। कबड्डी का खेल समझने के लिए इंसान के पास भेजा चाहिए और खेलने के लिए एक बड़ा कलेजा चाहिए। ये खेल जितना दिखता उतना आसान नहीं है। नक्कीच आपण पाहिलं तर ह्याच गणेशने मागच्या चढाईमध्ये गुण टिपला होता. हँड टच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न असेल. दोन्ही संघाला ठाऊक आहे डोपार्ड आहे, इथे आपल्याला जिंकावंच लागेल, अदरवाईज पुढच्या वर्षीची वेट करावी लागेल. आता वेट नाही करायचं, इथे आता वाट लावायची आहे. 6-5 और दोबारा आप देख सकते हैं इस पर खिलाड़ी गौरव लेफ्ट कॉर्नर की तरफ चलेंगे, बिल्डर की तरफ आ रहे हैं, क्या डू और डाई पर खेलेंगे वो देखना बहुत जरूरी है। 5 खिलाड़ी है, यदि सामने वाले टीम को पूरी तरह से अनसेटल करना है या धीरे धीरे करना है वो आपको देखना पड़ता है। 5-6 एम्प्टी रेड। पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेम शिंदे. बघा प्रेमने आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ केला आहे आणि सातत्यपूर्ण या संघातील एक प्रमुख लीडर आहे. आणि अर्थातच इथे बघा 5 जणांच्या संचामध्ये गुण टिपणं पूर गॅप देखील असते, गुण टिपणं देखील कौशल्य असतं. ओहो काय जम मारले, सुरेख अप्रतिम प्रशांत. सांप और नेवले के बीच लड़ाई चल रही है, तब जाकर देखने के लिए मजा आता है। आंकड़े देखिए क्या बता रहे हैं, खेल बराबर है 6-6। दोबारा गौरव रेड कर रहे हैं लेफ्ट कॉर्नर पर, वॉक बिल्कुल पार कर रहे हैं, उसके बाद में अब थोड़ा सा अंदर जा रहे हैं। कितना डीप जाएंगे देखने वाली बात है। और बढ़िया खेल, शूटिंग के लड़के ऊपर थोड़ा सा दबाव बनाने की कोशिश और लेफ्ट कॉर्नर पर बहुत बढ़िया तरीके से शिकन जंगल किया और गौरव का शिकार। जरूरत 1 पॉइंट की, पॉइंट मिला 7-6। इस सपाटपणे तर 7 झाला खेळाडूचा घात आणि 6 आणि आल्हाद यादव यांचं देखील मंचावरती आगमन झालंय या क्रीडा स्पर्धेसाठी. मंडळाच्या वतीने निमित्त विजयच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रेमने मन जिंकलेत आपल्या खेळाडूंची, क्रीडा रसिकांची. सुरेख खेळ केला आतापर्यंत. सुपर टॅकल ऑन आहे, सुपर टॅकल ऑन, परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुरेख चढाई. मछली की तरह एक बार भी निकल के ट्विस्ट किया गया था। सुंदर खेल मैदान के अंदर दोनों तरफ से हो रहा है। अब नौचेबा दबाव बनता बा देवरिक के ऊपर, उंगली टीम ने वापस का बिल्कुल बजाया। दोबारा एक बार फिर देखे उंगली के झूठ ने शिकार किया, इस मैच में पलटवार किया। अब जाकर 10-7 आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, रंग बदल रहा है, मौसम बदल रहा है। 12-7 घड्याळाच्या आकड्याप्रमाणे स्कोरबोर्ड होती, आकडे देखील बदलताना आपण पाहतो. 7-12चा उतारा कोणत्या नावावर हे सामन्याचा होणार दर्शवणारी लढत आहे. चढाईसाठी आपण पाहिलं तर नक्कीच जर्सी नंबर 9 म्हणजे फाईन कामगिरी करावी लागेल. सामन्यात जिंकायचं असेल तर, अस्तित्व टिकवायचं असेल तर गणेश शिंदेला आपण पाहतोय. गणेश शिंदे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे साथ देतोय इथं प्रेमला. एक युवा खेळाडू आहे, चांगल्या प्रकारची बॉडी लँग्वेज देखील आहे, परंतु एम्प्टी रेड. गौरव रेड कर रहे हैं, सबसे अनुभवी खिलाड़ी है देवरुख टीम के। देवरुख इधर के लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए। पुलाव टीम है देवरुख ओवरी, दर्शक काफी संख्या में मौजूद है। 12-7 लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए, पोजीशन बना रहे हैं। शरीर का संतुलन बहुत अच्छा है। सुरक्षा बनते बिल्कुल निष्पक्ष, ताकत का इस्तेमाल किया खिलाड़ी गौरव ने और 1 पॉइंट बहुत इंपॉर्टेंट है। अब क्या बारिश की पहली बूंद गिरी है या 2 पॉइंट मिले हैं और अब जाकर के वो बारिश की पहली बूंद गिरी है। अब क्या एक बार फिर अंकों की बरसात होगी बीच मैदान पर। शानदार खेल हो रहा है। यस, गौरवने प्रशांत सर ओळखली ते युक्ती नाही चालेल तर इथे शक्तीचा वापर करावा लागेल. सुंदर गुण टिपले होते, प्रत्युत्तर दाखल मात्र इथे सुंदर पुन्हा एकदा पकड. बघा काही मिनिटातच 3 गुण मिळवलेत, कमबॅक केलंय. क्रिकेट की तरह रंग बदलता है कबड्डी का खेल। 12-10 क्या मुकाबला चल रहा है और दर्शक इधर का मुकाबला देखने के लिए आते हैं। दर्शक काफी संख्या में मौजूद है। अब मौका मिलेगा। फिलहाल खिलाड़ी है चेतन गोस्वामी, अनवर के पास हुनरबाज खिलाड़ी है। 4 का खिलाड़ी जब होते हैं, 4 के डिफेंस पे आप जब खेलते हैं तो वो पॉइंट लेना इतना आसान होता है। बैकिंग लगाने की कोशिश। फिलहाल शरीर का संतुलन अच्छा रखना पड़ता है, थोड़ी जोखिम भी उठानी पड़ती है पॉइंट लेने के लिए। 4 खिलाड़ी है। एम्प्टी रेड करते हुए चेतन गोस्वामी. इथे पण भारतात प्रेम शिंदे. बघा कबड्डीचा खेळ कसा बदललाय. प्रतिस्पर्धी संघाकडे आघाडी असताना होळीकडे आघाडी म्हणतात. राजकारण, सरडा आणि कबड्डी कधी रंग बदलेल ना प्रशांत सांगू शकत नाही. प्रेम बघा चढाईसाठी सज्ज झाला. खेळ जबरदस्त खेळ केलाय प्रेमने. जबरदस्त चढाई देखील केल्यात आतापर्यंत. मागच्या चढाईमध्ये 2 गुण टिपले होते. 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण खेळाडूसाठी बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न पाहूया. बोनस प्लस पॉइंट 2 गुण मिळवत आपल्या संघासाठी. प्रेमने गडरा सिंगची मनं जिंकले. प्रेम झालंय लोकांचा प्रेमवरती.
उपरी संघाने देखील पलटवार केलाय. महत्वाचा सामना. चेतन गोसावी रीड करतोय मैदानाच्या डाव्या कोपऱ्यावरती. ही चढाई अत्यंत महत्वाची आहे. एकूण आपण बघितलं तर 5 खेळाडू 5च्या डिफेन्समध्ये घेत असताना मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्यरक्षक पूर्णपणे सावध आहे. अतिशय सुंदर खेळ. पुन्हा एकदा मध्यरक्षकाचा टार्गेट केलं होतं, परंतु तो सावध आपल्याला बघायला मिळतोय. आता चेतन गोसावी रिकाम्या हाताने परतलाय. प्रेम आपण पाहिलं तर बॅक टू बॅक प्रेम चढाई करतोय आपल्या संघासाठी. होळी संघाचा एक उगवता तारा चांगल्या प्रकारचे प्रत्येक जिथे जिथे मी प्रशांतचं समालोचन करतो या प्रेमने रसिकांचे मनं जिंकले. आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी केली. म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका. क्षेत्ररक्षण पहा 2-2-2 असं क्षेत्ररक्षण प्रेमसाठी सजवलं जात आहे. बोनस ऑन आहे मॅटवरती. आपण बोनस ऑन ह्यावेळी मध्ये कोणत्या प्रकारचा आक्रमक पावित्र्य नाही चुकून आपल्या संचामध्ये. जिनके पति कह रहे कि 5 खिलाड़ी हैं. गौरव के ऊपर निगाह रही कि बहुत बेहतरीन खिलाड़ी अनवर के पास बहुत अच्छा प्रदर्शन भी कर रहा है. 10-14 मतलब एक अच्छा मुकाबला होने के आसार जरूर है, लेकिन गौरव को बेहतर खेलना होगा. ओवली की टीम ने बढ़िया प्रदर्शन किया है. 4 की बढ़त है. चढाईसाठी पण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज झालाय. हाफ टाइम नंतर गणेश शिंदे 14-10 असा गुणफलक होत्याचं नव्हतं केलंय. या संघाने सुरेख कामगिरी केली. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र बोनस ऑन असताना कोणत्या प्रकारचं आक्रमक पावित्र्य नाही आहे. त्याला माहिती आहे आपण खूप बॅक फुटलो होतो आणि आपण चांगला गेम दिलाय. आपल्याकडे 4 गुणांची आघाडी आहे. ती आता टिकवावी कशी आणि तिला वाढवावी कशी असे प्रयत्न आहेत. चेतन गोसावी क्या पलटवार करेंगे देखने वाली बात है. अच्छा खेल तो इनका बिल्कुल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है. 5 के डिफेंस पे खेल रहे हैं ओवली के बाद खिलाड़ी. आक्रमण करने का प्रयास जरूर किया गया, लेकिन फिलहाल जबरदस्त तरीके से टैकल किया गया है. कबड्डी का खेल भी धूम मचाने लगा है जब से अपना पड़ोसी टीवी पर आने लगा. यूट्यूब पर आपका खेल देखा जा रहा है. बहुत मजा आ रहा है. अब 15-5 की बढ़त ओवली के पास. थर्ड रेड आपण पाहिलं तर रडांगण आणि रडांगणावरती जेव्हा जेव्हा बिगुल वाजले तेव्हा युद्धाला स्वरूप वाचलं. आणि काय आपण पाहिलं तर प्रेम असा योद्ध्यासारखा लढला आहे. हो आपण पाहिलं तर सूर्य कामगिरी केली. प्रेमचे चढाईसाठी सज्ज झालाय. 1-1-1-2 असं क्षेत्ररक्षण असेल आणि अर्थात अवया आतापर्यंत 15-10 असा गुणफलक सुरेख कामगिरी केली. आणि असं म्हणता येत नाही की तुम्ही बॅकफुटवर असाल तर तुम्ही जिंकू शकत नाही. दाखवलंय करून ओवळी संघाने प्रशांत सर. कबड्डीच्या खेळामध्ये हे तर होत राहणार. 10-15 आता तुम्ही बॅकफुट द्या आणि त्यानंतर तुम्ही पलटवार करू शकता. 10-15 लकी ड्रॉ करता मित्रांनो आपलं तिकीट आत्ताच बुक करा. तुम्हाला आकर्षक या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे आहे. येस सर. आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रशांत सर आपण पाहिलं तर नुसतं खेळाडूंसाठी पारितोषिक नाही आहे, ते क्रीडा रसिकांना देखील आपले नशीब आजमावायची संधी आहे. बघा महिलांसाठी आपण पाहिलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून असणारे पैठणी साडी आणि त्यानंतर पुरुषांसाठी आपण पाहिलं तर लकी ड्रॉमध्ये असणारे एक आकर्षक स्पोर्ट वॉच. सो सर्वांना विनंती करतो उशीर करू नका, ताबडतोब घ्या आणि या लकी ड्रॉमध्ये सामील व्हा. इथे बघा किया गया बहुत बेहतरीन तरीके से. 1 पॉइंट 11-15 4 की बढ़त इस वक्त ओवली के पास. इथे बघा अल्लाद यादव यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. आमच्या या मंडळाचे उपाध्यक्ष राजू शिंदे आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राजू शिंदे त्यानंतर जयंतराव शिंदे आपण मंचावरती यायचं आहे. ओर टू मॅच. आपल्या सध्या त्यांचं लक्ष या मॅचवरती आहे, कारण आपण बघितलं तर पूर्णपणे फोकस त्याने केलेला आहे. खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज ते करत असतात. 11-17 डू और डाय वाला खेल मैदान के अंदर होगा. डू और डाय रेड है, डू और डाय करना पड़ेगा. अप्लाई करने का समय आ गया है. बहुत क्रुशियल मुकाबला. अंदर चले गए, बहुत अंदर चले गए हैं. प्रत्येक टक्के 100% नहीं दे पाए. 100% देने की जरूरत थी, लेकिन ओवली के खिलाड़ी कमाल का प्रदर्शन करे. इससे क्या होगा, जो इनके कोच बहुत खुश हो जाएंगे. शानदार खेल अभी तक ओवली का रहा है. चढाईसाठी आपण पाहिलं तर गणेश शिंदे चढाईसाठी. पण मी सुरुवातीला सांगितलं होतं पहिला मॅच झाला तेव्हा ओवळी संघाचे फार वर्षापूर्वी आपण पाहिलं तर ओवळी संघाची पकड हे त्यांचं प्रमुख अस्त्र होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर गाणे या देखील पकडीमध्ये 1 नंबरचा संघ होता आणि ओवळी देखील आपली पकडीच्या जोरावरती कित्येक सामने जिंकले होते. पण ते युवा शक्तीकडे आपण पाहिलं त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे रेडर देखील आहेत.
रत्नागिरी जिल्हा किशोर गटाकरता आपण बघू शकता प्रतीक टक्के खेळला, त्यानंतर रत्नागिरी जिल्हा कुमार गटाकरता निरंजन बेर्डे खेळलेला आहे, गौरव एतरेवरती नजरासी रत्नागिरी जिल्हा साठी तो प्रतिनिधित्व करतो आणि युनियन बँकेसाठी तो व्यावसायिक खेळाडू आहे. तर तुला व्यावसायिक खेळ करावा लागेल मैदानावरती, चांगली कामगिरी करणं गरजेचे. आता मदार संपूर्णपणे असे ती गौरववरती पायांचा छान वापर, परंतु सकाळी तितक्या चांगल्या आपण बघितल्या मैदानावरती. और इस मुकाबले में ओली के झूठ ने गौरव का शिकार कर दिया. एका बलाढ्य खेळाडूला, एका व्यावसायिक खेळाडूला, एका जिल्ह्याच्या खेळाडूला त्यांनी सुरेख पकड केले. इथे बघा दोनच खेळाडू मॅटवरती सुपर टॅकल ऑन. परंतु म्हणतात ना मॅन इन फॉर्म कोण असेल तर नो डाऊट प्रेम शिंदे. चढाई पाहूया, डाव्या कोपऱ्यामध्ये असणारे दोन खेळाडू असतील, 2 विरुद्ध 1 कशी लढत आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये हँड टच करण्याचा प्रयत्न होता, हँड टच करण्याचा प्रयत्न होता झाला देखील. 1 नव्हे 2 नव्हे तर 2+2 4 पॉईंट. म्हणजे एक बिस्किट तुमच्या चहामध्ये गेलं होतं आणि ते काढण्यासाठी तुम्ही दुसरं पण टाकलं, पण दुसरं पण चहामध्येच गेलं, ते परत आले नाहीये. ही चढाई अत्यंत महत्वाची आहे. सगळ्यांचा वापर चांगला झाला, पण ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न झाला, अगदी मध्यरेषेच्या जवळ पकडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये आता ओवळी संघाला अपयश येते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो टॅकल होतं, आपण पाहिलं अतिघाई संकटात जाई, नजरहट्टी दुर्घटना घट्टी देखील म्हटलं जाते. ते पाहूया प्रेम शिंदे जबरदस्त कामगिरी करतो आतापर्यंत ह्या मॅचमध्ये. जर्सी नंबर 10 ह्या टी शर्टचा त्यांनी मान राखलाय. ही महान तेंडुलकर, सचिन तेंडुलकरांची जर्सी आहे, त्या जर्सीचा मान राखलाय. त्यांच्यासारखी कामगिरी देखील करतोय अप्रतिम. रनिंग अँड हा खेळाडू अप्रतिम कामगिरी करत असताना यात काही शंका नहीं है. 24-13 का मुकाबला फिलहाल प्रेशर बना हुआ है देवरुख के ऊपर. यहाँ से बाहर निकलने के लिए किसी एक खिलाड़ी को बेहतर प्रदर्शन तो करना पड़ेगा बतौर रेडर. और अब चेतन गोसावी चिकी डिफेंस पर खेल रही है ओवली की टीम. धूलबाड़ी क्रीड़ा मंडल ओबे और इंदर बीबा क्रीड़ा मंडल देवरुख के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. अच्छा खेल रहे हैं, आक्रमण कर रहे हैं, लेकिन ओवली की सुरक्षा पंक्तियां पूरी तरह से चौकन्नी है, ज्यादा मौका नहीं दे रहे हैं. 13-24 गणेश शिंदेला पण पाहतोय. अर्थात आता मात्र ठाऊक आहे गणेशला देखील थोडा करू शकता आणि त्याचं प्रेशर जे आहे ना ते आता समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती असणार आहे, देवरुख संघावरती असणार आहे. चेतन गोसावी ही रेड अत्यंत महत्वाची आहे. खोलवर चढाई, पायांचा छान वापर, फुटबॉल खूप चांगला आहे, परंतु एक बोनस पॉईंट मिळाला. 14-24 अजूनही 10 गुणांची आघाडी ओवळी संघाकडे आहे. नक्कीच प्रशंसनापणे प्रो कबड्डीच्या पटलावरती शेवटच्या 5 मिनिटांमध्ये देखील 10 गुणांचं लीड तुटताना पाहिलंय. म्हणून तर सांगितलं होतं शेवटचा सेकंद जोपर्यंत संपत नाही कबड्डीच्या पटलावरती भाकीत करणं चुकीचं. प्रेम चढाईसाठी वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. या कबड्डीच्या खेळामध्ये देखील अनिश्चितता ठासून बनलेली आहे. दोन्ही म्हणजे क्रिकेट आणि कबड्डीमध्ये अनिश्चितता आपल्याला बघायला मिळते, परंतु योग्य वेळेला गेअर चेंज करणं देखील गरजेचं आहे. एक्सेलवरती पाय ठेवणं देखील गरजेचं असेल या मॅचमध्ये देवरुख संघाला. म्हणून तर म्हटलं जातं अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण आयुष्यात कधी वाया जाऊ दे नका. पण आनंदाचा क्षण कोणता संघ साजरा करणार त्या दृष्टीने असतील शेवटची काही मिनिटे. इथे बघा, इथे नक्कीच चेतन गोसावी को पॉइंट मिला है. डू और डाई, थर्ड रेड का इशारा किया गया. अब मजा आएगा. 15-24 नक्कीच थर्ड रेड डू और डाय आणि हेरेडमध्ये होणार काय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर सुरेख टिपला हँड टचचा वापर केलाय. म्हटलं ना कबड्डी असं क्रिकेटमध्ये ताकद लागत नाही आहे, इथं युक्ती देखील लागते, शक्ती देखील लागते. युक्तीचा वापर केलाय, आघाडी देखील वाढवले. अब गौरव आए रेड करने के लिए. 6 खिलाड़ी चिकी डिफेंस पे खेलते हुए इस वक्त ओवली के बाद सारे खिलाड़ी बोनस ऑन रहेगा. चारों ओर सन्नाटा, कोई आवाज नहीं है. 15-25 अब चक्कर बोनस प्राप्त करने की कोशिश, लेकिन आपका पैर बोनस लाइन के पार नहीं था और इसके कारण देखिए अंपायर की सहमति नहीं मिली है. कोशिश अच्छी थी. 15-25 नाही, बोनस टाकताना आपल्याला एक पाय आत जाणं गरजेचं आहे, मागचा पाय उठणं देखील गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच प्रेम शिंदेला देखील ठाऊक आहे की अर्थात जो कुछ करना है वो देवरुख टीम को करना है. 15-25 15-25 अब चक्कर चेतन गोसावी. आखिरी 5 मिनट का समय और खेल तेज होने वाला है. 15-25 अंपायर का इशारा. चेतन गोसावी राइट कॉर्नर की तरफ चले गए.
रत्नदीप मिरजोळे रत्नागिरी न्यू विजय क्रीडा मंडळ चिपळूण दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपतात आपण लगेचच क्रीडांगणात उपस्थित राहायचं आहे. रत्नदीप रत्नागिरी न्यू विजय चिपळूण. इम्पोर्टेंट मैच है, बिल्कुल कमबॅक करने का पूरा प्रयास देवरुख द्वारा हो रहा है. नक्कीच 15 ते 16 रेड पडतात. आपण पाहिलं तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यापैकी कशा प्रकारचे रेड वाया कबड्डीच्या खेळामध्ये शक्ती आणि युक्ती. आता डू ऑर डाय वरती खेळण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी बघूया आता ओळीचा स्पेशलिस्ट तिसरी चढाई जर्सी नंबर 4. मागच्या चढाईमध्ये सुरेख गुण टिपला होता. जर्सी नंबर 4 शेवटची मिनिटे देखील असतील 4. पाहूया 4 मध्ये काय होणार, कोणावरती होणार वार. इथे मात्र नक्कीच झालाय एकावरती वार टिपलाय घेऊन सुरेख. प्रश्न फक्त एवढाच एक गरज होती का, एवढं ॲडव्हान्स टॅकल करायची गरज होती का? कारण डू अँड डाय तिसरी जेव्हा चढाई असते अशा वेळेला तुम्ही थांबायचं असतं, संयम ठेवायचा असतो. तो संयम या ठिकाणी ठेवला नाही, संयमाचा बांध तुटला आणि आता त्यामुळे आणखीन एका पॉईंटची भर पडले. 16-26 ओळी संघाकडे 10 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी तुम्हाला भरून काढण्याकरता फक्त रेडर चालून चालणार नाहीये, चढाईपटूचं चांगली कामगिरी होऊन चालणार आहे. त्याकरता डिफेंडर कोपरा रक्षक किंवा मध्यरक्षक यांचाही या ठिकाणी चांगला खेळ होणं गरजेचं आहे. आणि अर्थात आपण पाहिलं तर प्रेम शिंदे यावेळी मात्र नक्कीच गोलवर चढाईकडे प्रयत्न असेल. बघा इथे देखील ॲडव्हान्स टॅकल डू ऑर डाय. थर्ड रेड आखिर के 3 मिनट का समय बचा हुआ है. चेतन को बेहतर खेल करने की जरूरत है. मैदान के राइट कॉर्नर की तरफ चले गए, बहुत अंदर चले गए, डीप चले गए थे. आक्रमण जरूर कर रहे हैं और उसके बाद में कमजोर कोशिश राइट कॉर्नर पर थोड़ी सी तकलीफ है. प्रेशर बिल्कुल इस वक्त है सारे खिलाड़ी के ऊपर. देवरुख की गौरव बहुत डीप चले गए थे, सेंटर के खिलाड़ी को टारगेट किया और रनिंग हैंड टच सक्सेसफुल. जर्सी नंबर 4 आता चढाईसाठी सज्ज झाले युवा खेळाडू. 7 जणांच्या संचामध्ये पूर्ण सावण असणार आहेत. इथे बघा या खेळाडूने आतापर्यंत 3 वेळा थर्ड रेड गेली, 3 वेळा गुण टिपला, तो देखील मध्यरक्षकाला. ऍक्शन रिप्ले सूर्य गुण टिपलाय. और कस्तूरी की पहचान उससे सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में. डू और डाई के लिए आपके पास वो स्पेशलिस्ट खिलाड़ी वो लगातार पॉइंट लेके आ रहा है, मतलब ये स्पेशलिस्ट खिलाड़ी है, बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. स्वर्गीय राजाराम सामंत नवरत, त्यानंतर फाउंडर मेंबर आपण पाहू शकता वसंत शिकबंड, गंगाराम निर्मळ, तोंडराम पिटले, बबन जाधव, वसंत जाधव, दगडू गुरव, सुरेश आगरे. याच दरम्यान कबड्डी चालू आहे की कुस्ती चालू असा प्रश्न पडला. ताकदीचा वापर करत असताना गौरवनं 1 पॉईंट तो घेऊन आलेला आहे. दत्तात्रय गवडेकर, अप्पा गुडेकर, चंद्रकांत माडे, मुकुंद कुलकर्णी, यशवंत बघेल, शशिकांत वरवडेकर, बाईबा पाटकर, रत्नाकर रेडीज, तांबडकर सर, शंकर पवार हे सगळे संस्थापक आहेत. 62 वर्षाचा प्रवास हिंद विजय संघ म्हणजे पूर्वी हुतूतून सुरुवात झाली. त्यानंतर सगळे कबड्डी अर्थात आता कबड्डीचा नारा सुरू आहे आणि 62 वर्ष निविंद विजय क्रीडा मंडळ कबड्डी क्रिकेट आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय. 19-28 मोठी आघाडी ओळी संघाकडे. परंतु प्रशांत कबड्डीचा आवाज आजकाल फार कमी ऐकू लागलाय, फार कमी ऐकू लागलाय. परंतु आपण पाहिलं तर खेळ मात्र आपण पाहिलं तर एक 28-19 असा हा गुणफलक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय तो गणेश शिंदे. आपल्याला काय म्हणायचंय, अर्थात महाराष्ट्रामध्ये जी कबड्डी थोडीशी बॅकफुटवर वाटते, म्हणजे आपला महाराष्ट्राचा लाल मातीतला खेळ मॅटवरती आला, पण तिथून चांगलं कबड्डी आणि चांगले खेळाडू आपल्याला प्रो कबड्डीमध्ये बघायला मिळायला पाहिजे. ते सध्या तितके बघायला, त्यामुळे ती खंत मला वाटतं बाबल्या तिला म्हणते. म्हणून मैदानात कबड्डीचा आवाज येतोय, पण जे पोषक वातावरण आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे, कबड्डीपटू तयार व्हायला पाहिजे, तसे आता आपल्याला बघायला मिळत नाही. 28-19 ओळी संघाने मारले बाजी. अभिनंदन करूया. हॅलो